काय प्लीज असं बसा ना, असं बसा ना. ऐका ऐका अरे असं बसा. मला नाही, मी आरामशीर मी कम्फर्टेबल ऐका ना तुम्हाला माहिती आहे प्लीज ऐका तुम्ही एक काम करा माझ्या गुन्हा दाखल करा आमचं म्हणणं आहे की कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे, कामाची गती अतिशय मंद आहे, कुठंच क्वालिटी मेंटेन नाही आणि काम चालू झाल्यापासून इथं आता मला सांगा जे लोक काम करत असेल त्यांना सुद्धा विचारा काय काम करत त्यांना माहित नाही काय काम बोलू ना आपण असं थोडी असते. नाही ते अहो हा हे तुम्हाला माहित नाही सर तुम्ही नवीन आहात आत्ताला बोलू वाटतं हे माझं 5 वर्ष झाले माझं चालू आहे 2 तास झालं कोणी येत नाही. कोणी द्यायला तयार ऑपरेटर येत नाही, सुपरवायझर नाही. बरं ऐका ऐका चित्ता रचली बरोबर आहे नाही साधा. चिखलात झोपलो आता याच्यानंतर मला जाऊन जाळून घ्यावं लागेल आत्महत्या करायला त्रास द्यायचा उद्देश नाही मग अशी आहे इथं जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याला माहित नाही कसं काम करायचं कसं करून घ्यायचं आणि कॉन्ट्रॅक्टर जो मूळ आहे तो तर इथला नाहीच तो गुजरातचा आहे मला सांगा काम घेतलं इथले सगळे हे सगळे लोकप्रतिनिधी आमचे हरामखोरा चावलाजी ह्या महाराष्ट्रावर पैसे घेतले आणि दुसऱ्याला काम करायला दिले कसा दर्जा आहे सांगा कसा येईल दर्जा कामाचा गप्पा मारतो बसा इथले आमदारला किंवा खासदार तरी माहिती काय परिस्थिती आहे इथली? कोणी बोललंय का आजपर्यंत सांगा बरं तुम्ही हा नुसतं सगळं सगळे जण आमचं श्रेय कुणी आणलंय बोला बरं ते आमदार खासदारला इथं बोलवा विचारावर तुम्ही काय पाठपुरावा केला कामासाठी सर का बाजूला बाकी ऐकून घ्या तुम्ही ऍक्शन घ्या माझा गुन्हा दाखल करा माझं नाव विशाल बोलतोय मी या भागाचा नगरसेवक आहे होय हो तुम्ही तुमचे कस्टडी करायला आम्हाला कळाले ना ऐका ना, तुमच्यासाठी नाही, बोलवलं, नाही. तुम्ही जेल बोलवा म्हणले ना. ऐका की सर आम्ही ऐकाव सर आम्ही काय मरण यातना भोगायला होतो मागच्या 50 वर्षाचा आमचा आम्हाला माहिती अहो नुसतं धूळ खुपाटा घरामध्ये बसा वाटत ना. मुंडे साहेब परभणीला पोरी द्यायला तयार आहेत लोक पोरी